RT ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अजूनही सुरू केलेली नाही आहे। आज 10 तारीख आहे तरीसुद्धा रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही आहे। कारण की जर तुम्ही साईटवर आले आणि साईटवर जर अपडेट चेक करतो म्हटलं तर साईटवर लेटेस्ट जे अपडेट आहे कोणतीही उपलब्ध झालेली नाही आहे। तर यामध्ये जो टाइम टेबल आहे हा सुद्धा 6 तारखेनंतर चेंज करण्यात आलेला नाही आहे। म्हणजे 6 तारखेपर्यंत जी शाळा नोंदणी होती याबद्दल सुद्धा कोणती अपडेट दिलेली नाही आहे की डेट वाढून दिलेली आहे किंवा नाही। आणि त्यानंतर जर बघतो म्हटलं तर यावरती कोणतीही अशी नवीन अपडेट नाही आहे 6 तारखेनंतर। परंतु भरपूर जे पालकवर्ग आहे कन्फ्यूज आहे, कमेंट्स करत आहे की सर फॉर्म सुरू झालेले आहेत का। तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की जे अपडेटवर अपडेट चेक करत आहे पालकवर्ग। कारण की संपूर्ण पालकवर्गांना असं वाटत आहे की फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्यापर्यंत माहिती यायला पाहिजे। जर यावरती अपडेट बघतो म्हटलं तर लास्ट इयरला जर आपण विचार केला, कारण की 2025ची ॲडव्हर्टाइजमेंट होती, कारण की जेव्हा फॉर्म सुरू करण्यात येणार इथे 2026-27 साठी सुद्धा एक ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे या साईडला, पण ती सुद्धा उपलब्ध झालेली नाही आहे। समजा आपण जर लास्ट इयरची चेक करतो म्हटलं की लास्ट इयरला कोणत्या तारखेला फॉर्म सुरू झाले होते याबद्दलची जर अपडेट बघतो म्हटलं तर तुम्ही बघू शकता की 13 तारखेला एक परिपत्रक जाहीर झालं होतं, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये। आणि हा जानेवारी समजा आपला असाच गेला, परंतु यावरती कोणतीही अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। आणि विद्यार्थ्यांसाठी जे फॉर्म होते बघू शकता, हे मला लास्ट इयरचं आहे, या वर्षीचं नाही आहे। मागच्या वर्षीला 14 जानेवारीला फॉर्म सुरू करण्यात आलेले होते आणि 27 तारीख ही लास्ट डेट देण्यात आलेली होती। आणि यामध्ये सुद्धा मुदतवाढ झालेली होती 1 किंवा 2 वेळा, म्हणजे साधारणतः 20 दिवस ते 25 दिवसच्या जवळपास संपूर्ण पालकवर्गांना फॉर्म भरण्यासाठी हा वेळ देण्यात आलेला होता। जर लास्ट इयरला या वेळेस सुरू झालेली होती तर यावर्षी सुद्धा सुरू व्हायला पाहिजे। कारण की यामध्ये अशा प्रकारे संपूर्ण कास्टचा उल्लेख, कोणत्या कास्टला काय किती शाळा टाकू शकता बघू शकता, इथे 10 शाळांचा समावेश करू शकता, याबद्दलची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येते। परंतु यावर्षी लेट का बरं होत आहे आणि गव्हर्नमेंट म्हणजे शासनाकडून कोणत्याबद्दलची परिपत्रक नाही आहे। कारण की यावरती समजा फॉर्म जरी लेट सुरू झाले तरी चालेल, परंतु बाकीचे जे नोटिफिकेशन आहेत त्या नोटिफिकेशनसुद्धा उपलब्ध करून दिलेले नाही आहे। एंट्रीचा जो GR असते तो GR सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही आहे। स्कूल तर उपलब्ध झालेले आहे, जर तुम्हाला स्कूल चेक करायचं असेल आणि किती विद्यार्थ्यांसाठी व्हॅकन्सी असणार आहे तुम्ही स्टेटसमधून चेक करू शकता। इथे जर स्टेटसला क्लिक केलं तर तुम्हाला इथे संपूर्ण जी आहे 26-27 साठी किती टोटल व्हॅकन्सी आहे ह्या संपूर्ण डिस्ट्रिक्ट वाईज उपलब्ध झालेल्या आहे। त्यानंतर जर यावरती जाऊन चेक करतो म्हटलं तर तुम्ही इथून स्कूल लिस्टसुद्धा चेक करू शकता, बघू शकता इथे स्कूल लिस्ट देण्यात आलेली आहे। तुम्हाला तुमच्या एरियामधली जी स्कूल असेल ती आलेली आहे किंवा नाही ते सुद्धा इथून तुम्ही चेक करा। इथे जशा प्रकारे बघू शकता इथे स्टेट टाकलेला आहे, इथे डिस्ट्रिक्ट टाकून द्या। त्यानंतर इथून तुम्ही तालुका सिलेक्ट करा किंवा बाय ब्लॉकसुद्धा करू शकता। तर या प्रकारे असा तालुका वगैरे सिलेक्ट करा, जेही करायचं असेल तुम्हाला इथे RT सिलेक्ट करा आणि इथून तुम्ही सर्च करा। सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर त्या एरियातले स्कूल येऊन जाणार। स्कूल आल्यानंतर तुम्ही त्या स्कूलवर चेक करू शकता, एंट्री लेवल चेक करू शकता, किती जागा आहे हे सुद्धा चेक करू शकता। तर या प्रकारे तुम्ही फक्त अपडेट चेक करू शकता, परंतु फॉर्म सुरू झालेला नाही आहे। तरी संपूर्ण पालकवर्गांनी वेट करा, फॉर्म कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतात। कारण की आता जी वेळ होती आणि जो पिरियड होता हा संपलेला आहे, अशा प्रकारे संपूर्ण पालकवर्गांना सुद्धा माहिती आहे आणि आम्हाला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे RTचे फॉर्म कोणत्याही वेळी सुरू केले जाऊ शकतात। आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, A to Z अपडेट तुम्हाला टाईमशीर आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। फॉर्म भरण्यापासून तर ॲडमिशन होईपर्यंत घाबरण्याचं कारण नाही आहे कोणत्याही पालकवर्गांना। कारण की फक्त RT ॲडमिशन यांची जी इन्फॉर्मेशन आहे ही लेट आहे, परंतु इन्फॉर्मेशन आल्यानंतर ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येणार। तर RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।